हॅलो फ्रेंड, आम्ही निघालो इव्हिनिंग वॉकला आणि त्यासाठी आम्ही लिफ्टची वाट बघत होतो. लिफ्ट आलेली आहे. सो लेट्स गो फ्रेंड्स. आमचा इव्हिनिंग वॉक किंवा मॉर्निंग वॉक हा फिक्स असतो, कारण आपण जेव्हा वॉकिंगला जातो, चालतो, तेव्हा आपलं माइंड बऱ्यापैकी फ्रेश होतं असं मला तरी वाटतं. सो दिवसातून आपण 15 ते 20 मिनिट नक्कीच चालायला पाहिजे, कारण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यासाठी आपलं एक टार्गेटच पाहिजे रोजचं, की आपण 15 ते 20 मिनिट चालायला पाहिजे. कमीत कमी अर्धा तास तरी चालायलाच पाहिजे. आणि हे प्रत्येक वयोगटातल्या सगळ्यांसाठीच एक कंपल्सरी किंवा मग असं त्यानं फॉलो करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. सो मी बऱ्यापैकी ते फॉलो करायचा प्रयत्न करते. आणि हे बघा फ्रेंड्स, संध्याकाळची वेळ आहे. सो बाहेर थोडा अंधार झालेला आहे. लाईट्स वगैरे आहेत रोडला. हे बघा, आम्हाला झुडिओसुद्धा अगदी जवळच आहे शॉपिंग करायला. आणि फ्रेंड, आता आपण फिरून घरी जाऊयात. सो घरी जाऊन पनीरची भाजी करायची ठरवली आणि त्यासाठी मी पनीर छोट्या स्लाईसमध्ये कट करून घेतलं. त्यानंतर पनीरला फ्राय करूयात. पनीर थोडं फ्राय केलं, थोडं कडक होईपर्यंत. त्यानंतर एक कांदा घेतला, तो कांदा कट केला आणि कांदा चांगला फ्राय केला, कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेत, टोमॅटो कट करून फ्राय करून घेऊयात. ही भाजी 2 व्यक्ती आरामात म्हणजे त्यांना पुरेल एवढी या भाजीची रेसिपी आहे. त्यानंतर त्यामध्ये एक मिरची टाकली, त्याला छान फ्राय करून घेतलं. हे मी बनवते पनीर टिक्का मसाला. त्यानंतर आपण आता कांद्या टोमॅटोची पेस्ट बनवूयात. कांद्याची मी पेस्ट करून घेतली. आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात. कांदा पहिले मी बारीक करून घेतला आणि त्यामध्ये नंतर मग टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली आणि लसूण टाकला. सो याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. ग्रेव्ही आपल्या भाजीला छान होणार आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मी ही पेस्ट टाकली. आता आपण पेस्ट छान अशी परतून घेऊयात, त्याला तेल सुटेपर्यंत. आपली पेस्ट आता परतली आहे. त्यानंतर आपण पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये दूध टाकलं आणि त्याला छान फेटून घेतलं. आणि मी भाजीमध्ये लाल तिखट चवीनुसार, त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घेतले आणि मग ही मसाला पनीर टिक्का मसाला टाकला. आता आपण याला छान असं परतून घेऊयात आणि थोडं तेल सुटायला लागलं की मग आपण याच्यामध्ये गरम करून पाणी टाकूयात. पाहिजे तेवढं आपण त्याची ग्रेव्ही बनवू शकतो. आणि त्यानंतर मग पनीर टाकून छान अशी पनीरची भाजी आपली तयार आहे. पनीर इज तयार. सो एन्जॉय फ्रेंड.